जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन अध्याय 5. आपला विचार सुरू आहे. भगवंत आता जे उरलेले श्लोक आहेत या अध्यायामध्ये, त्याच्यामध्ये ज्यांनी संपूर्ण कर्मसन्यास घेतलेला आहे असा जो ज्ञानी आहे, असा जो जीवनमुक्त आहे म्हणूया, त्याचं वर्णन करणारे हे श्लोक आहेत. आपण मागच्या वेळेला विचार केला होता. कर्मसन्यास असा शब्द वापरला मी, पण त्याचे दोन अर्थ होऊ शकतात. एक स्वरूपतः कर्मसन्यास आणि दुसरा तत्वतः कर्मसन्यास. स्वरूपतः म्हणजे ज्यांनी कर्म सोडूनच दिलेलं आहे, प्रत्यक्ष कर्म, जो डोळ्यांनी कर्म करताना दिसत नाही. अर्थातच सारखा तो विचार आहे, काही नित्य नैमित्तिक कर्म त्यांनाही असतात, तो विचार सोडून देऊ. पण ज्यांनी स्वरूपतः कर्माचा त्याग केलेला आहे, आणि दुसरा एक असतो जीवनमुक्त महात्मा, त्यांनी तत्वतः कर्माचा त्याग केलेला असतो. हे दोन अर्थ लक्षात ठेवायचे आपल्याला या सगळ्या श्लोकांचा अभ्यास करताना, की ज्यांनी कर्मसन्यास केलेला आहे त्याचं हे वर्णन आहे. याचा अर्थ स्वरूपतःच केला असेल असं नाही, तत्वतः केला असू शकतो. आणि तत्वतः ह्याचा अर्थ असा आहे की तो कर्म करत असताना जरी दिसला तरी तो स्वतः नैष्कर्म्य दशेमध्ये असतो. अगदी आता शुद्ध शास्त्रीय भाषेत आणि थोडक्या शब्दात मांडायचं झाल्यास, असा जो ज्ञानी असतो, असा जो जीवनमुक्त असतो, त्याचे सगळं वर्णन सुरू आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून ही मांडणी सुरू आहे. त्यामुळे 15वा जो श्लोक होता, ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभू अज्ञानिना वृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवाः. आता अर्थातच हा जो ज्ञानी आहे याचं वर्णन करताना कुठेतरी थोडंसं अज्ञानाचं वर्णन येणार आहेच, कारण तो संदर्भ असल्याशिवाय ज्ञानाचं महात्म्य आपल्याला कळणं शक्य नाही. ह्या दृष्टीने इथे अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवाः असा उल्लेख आलेला आहे, की जर आपण या दुसऱ्या चरणाचा पहिले विचार जर केला, की ज्याचं ज्ञान अज्ञानाने झाकलेलं असतं, असे जे अज्ञानी असतात ते ईश्वराच्या स्वरूपाविषयी भ्रमात पडतात. पण जो ज्ञानी असतो, कोणता ज्ञानी, तर ज्या ज्ञानाचं वर्णन आपण आता ऐकलं, मी जसं म्हणालो कर्मसन्यास ज्यांनी घेतलेला आहे, स्वरूपतः असो का तत्वतः असो, असा जो ज्ञानी असतो त्याला हे पूर्णपणे माहिती असतं की सर्वव्यापी ईश्वर जो आहे तो कोणाचंही पाप आणि पुण्य घेत नाही. इतकंच काय, पुढची जी 80 क्रमांकाची ओवी आहे त्याच्यात माऊलीने तर इथपर्यंत म्हटलंय की तो साक्षीही होऊ न ठके, की ते घेणं देणं तर जाऊच द्या, पण त्यांचा द्रष्टा देखील होत नाही, मग इतर गोष्टी कशाला. पण अज्ञान काळामध्ये असं वाटतं की मी पापाचा तर विचार आपण सोडूनच देऊ, पण मी पुण्य केलं, ईश्वराला अर्पण केलं, ते ईश्वराला अर्पण करणं, आपण जे बोलतो ना कर्मफळ ईश्वराला अर्पण करायचं आहे, याच्यामध्ये ईश्वराला अर्पण करणं या प्रक्रियेमध्ये मी सोडणं हा भाव जास्त महत्वाचा. मी मगाशी मागच्याला बोललो होते, प्रबोधनाचे स्तर असतात, हळूहळू हळूहळू न्यायचं असतं, पुढे 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 समजत, आपली समजूत जशी प्रगल्भ होत जाते, शुद्ध मराठीत आपण बोललो ना मॅच्युअर म्हणतो आपण त्याला, जशी प्रगल्भता आपली वाढत जाते, मॅच्युरिटी म्हणतो मराठीत, तसं तसं हळूहळू हळूहळू सत्याकडे न्यावं लागतं. खरं काय आहे, एक एक वेळ असते अशी की हे तत्वज्ञान झेपत नाही आपल्याला. झेपलं तरी झेपत नाही याचा अर्थ, वाचलं एक तर समजत नाही, समजलं तरी परवडत नाही. कारण इथे थोडंसं आपण बोललो होतो मागच्याला की ईश्वर कारणवाद सोडून आपण मायावादाकडे चाललेलो.
हे बोलणं खूप सोपं असतं. बोलणं, ऐकणं, वाचणं सगळं सोपं असतं. पण खरं सांगू का, अनुभवाच्या पातळीवरती त्याचं एक साधं गणित तुम्हाला सांगतो. ज्या प्रमाणात मला हे जगत सत्यत्व आहे, त्या प्रमाणात ईश्वर माझ्यासाठी सत्यच आहे. डायरेक्टली प्रोपोर्शनल ज्या प्रमाणामध्ये. त्यामुळे त्याच्या मागचं तत्वज्ञान जरूर समजून घ्यावं. पण जर मी जगत सत्यत्व भ्रांती याच्यातच अजून गुंतलेला असेल, तर मला ह्या गोष्टी करून उपयोग नाही थोडक्यात त्याचा. म्हणून म्हटलं बोलायला काही लागत नाही. पण तरी सुद्धा असं जरी असलं, तरी मी पुन्हा एकदा सांगितलं, आता एकदा भूमिका लक्षात घ्यायची. कर्मसन्यास ज्याने केलाय, स्वरूपतः किंवा तत्वतः आपण आत्ताच बोललो, त्याच्या दृष्टीने सगळं वर्णन सुरू आहे. आणि त्याच्या दृष्टीने म्हटलेलं आहे, की तो जो आहे ईश्वर म्हणा, आता कुटस्थ म्हणा, आपल्या पिंडाच्या दृष्टीने विचार केला तर तो पाप पुण्य काहीही घेत नाही. मागच्याच त्याच्या आधीच्या 14व्या श्लोकात वर्णन आलंय, तो काही करत नाही, तो काही करवत नाही. कारण एकदा स्वरूप लक्षणं त्याची आपल्याला नीट समजली, की तो अकर्ता आहे, तो निराकार आहे, तो निर्गुण आहे, तो असंग आहे. हे सगळं वर्णन ज्या तत्वाचं आहे, तो कसा काही करेल? तो इकडे म्हणायचा अकर्ता आहे आणि तिकडे म्हणायचं तो काहीतरी करतो. थोडा मोठा प्रचंड विरोधाभास आहे. म्हणून परमपूज्य काकांचं वाक्य मी मागच्या वाचनात सांगितलं होतं, ते करत्या जीवानी करवित्या ईश्वराची आज्ञा पाळून अकर्ता ब्रह्म मी आहे असा अनुभव घ्यावा. परमपूज्य काकांनी सुंदर एक असं समीकरण मांडलं आपल्यासमोर. या सगळ्याची संगती कशी लावायची? बरं, करता तुम्ही म्हणाल, अरे तुम्ही जीव करता म्हणाले आता, तुम्हीच तर सांगता की जीव खरं करता नाही. तो करता कुठल्या भूमिकेतून? करता करावं शेवटी त्यालाच लागतं की नाही. एक साधं उदाहरण, भारतातलं उदाहरण, एक चपराशी असतो, स्टूलावर बसला असतो तो तिथे दारामध्ये, आणि जाणाऱ्या येणाऱ्याला कोणाला आतमध्ये सोडायचं साहेबाच्या भेटीला, हे ठरवणारा तो असतो. त्या मानाने त्याला खूप मान असतो भारतामध्ये, आणि त्याची कृपा असेल तर साहेबाची भेट होऊ शकते. आता कल्पना करा की हे आतमध्ये सोडणं, न सोडणं, त्या स्टूलवर तिथे बसणं, एवढा मान त्याला मिळणं, म्हणजे करतो कोण आहे? करताना तोच दिसतोय, असं सोडतो तोच की नाही आतमध्ये शेवटी. पण करविता कोण आहे? करविता तो साहेब आहे, आणि त्या साहेबाच्या कृपेने तू तिथे बसला. त्या चपराशाच्या मागे त्या साहेबाची सत्ता काम करते. आता हा सत्ता शब्द खूप महत्त्वाचा आहे. हा सत्ता जो आहे ना, हा सत्ता शब्द फार महत्त्वाचा आहे. मी एकदा पुण्याला गेलो होतो. तिथला तो सगळा गोंधळ बघितला, त्या नळ स्टॉपवरचा तो चौकातला तिथला, आणि खूप मला हुरहुरी आली, आणि मी एक शिट्टी विकत घेऊन आलो आणि त्या चौकात उभा राहिलो आणि मी शिट्ट्या मारायला लागलो, असा बिसा हात करून. मला असं लोक थांबतील बा मी हात दाखवला तर. कोणाला असं जा म्हणून सांगितलं, कोणाला थांब म्हणून सांगितलं. सगळेच जात होते, कोणीच थांबत नव्हते. उलट माझ्याकडे बहुतेक वेळ लागलेला दिसतोय कोणीतरी असं पाहत होते. एक तासाने काय झालं, तिथे एक हवालदार आला आणि तो येऊन उभा राहिला चौकात तिथे, आणि तो तशी शिट्टी मारायला लागला आणि तोही तेच हातवारे करायला लागला. सगळे लोक त्याचे ऐकत होते. मी पाहिलं व्हायची काही शिट्टी काही वेगळी आहे का? काहीच फरक नव्हता. बरं त्याचे हातवारे काही वेगळे आहे का? सगळं तेच होतं जे मी करत होतो. मग माझ्या लक्षात आलं, की त्याच्या मागे त्यांनी जो घातलेला आहे गणवेश, त्या गणवेशाच्या माध्यमातून जी सत्ता त्याच्या मागे उभी आहे, ती माझ्या मागे नाही. मी सांगण्याचा उद्देश, सांगण्याचा आपला विषय काय सुरू आहे? जीव करता या दृष्टिकोनातून. करताना तो दिसतो, पण खरा करता तो नव्हेच. कारण खरा करता जो, तो करविता जो आहे तो खरा करता. म्हणून या दृष्टीने जीव करत्या जीवाने करवित्या ईश्वराच्या आज्ञा पाळून त्याच्याच कक्षेच्या पलीकडे असलेलं जे अकर्ता असं जे तत्व आहे ब्रह्म नावाचं, त्याच्याशी एकरूप व्हायचं. आणि अशा अकर्त्या ब्रह्म तत्वाशी जे एकरूप झालेले आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून मांडणी सुरू आहे. आणि म्हणून तिथे म्हटलंय की तो तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलत जे चराचरी 82 क्रमांकाची योगी मागच्या आपण बघितली होती. हे सगळं अज्ञानाची बोलणी आहे. कारण अज्ञान कशासाठी? जोपर्यंत जग सत्य वाटतं आहे तोपर्यंत त्याची व्यवस्था लावून द्यावी लागते, आणि म्हणून हे स्वीकारावं लागतं की ईश्वराने हे जग निर्माण केलेलं आहे.
पण हे जग सत्यच नाही असा अनुभव एकदा आल्यानंतर ही बोलणी सुद्धा अज्ञानाचीच ठरतात. म्हणून मी म्हणालो हे प्रबोधनाचे टप्पे आहेत, अनुभवाचे, पण नुसते प्रबोधनाचे नाही आहेत, अनुभवाचे पण टप्पेच आहेत. पण जोपर्यंत जगत सत्यत्व आहे तोपर्यंत आपल्याला त्याच्या आज्ञा पाळायच्या आहेत, त्याचा आधार घ्यायचा आहे, त्याच्याशी नाही एकरूप होत आहेत. आपल्याला माहिती आहे जसं श्रीराम जय राम जय जय राम हे जे आपण त्रयोदशाक्षरी नाम घेतो, त्याच्यामध्ये परमपूज्य काकांनी जशी मांडणी केलेली आहे की पहिले श्रीराम जे आहेत ते सगुण साकार आहेत, सगुण साकार आहेत. दशरथ पुत्र, ते सगळे पराक्रमाचं वर्णन आपण जे रामायणात ऐकतो ते सगुण साकार श्रीराम. त्याच्या पुढचे श्रीराम, त्याच्यानंतर जे जयराम आहेत ते ईश्वर रूप राम आहेत. त्या रामाचं इथे वर्णन सुरू आहे. तो जो राम आहे तो सगुण निराकार राम आहे, कारण तो ईश्वर रूप आहे. तो सगुण साकार जर झाला तो दशरथ पुत्र होतो. तो सगुण निराकार जेव्हा राहतो तेव्हा त्याच्याशी आपल्याला एकरूप होता येत नाही, पहिली गोष्ट, कारण तो सगुण आहे. दुसरं, तो दिसत नाही डोळ्यांना, तो इंद्रिय गोचर नाही, म्हणून त्याला सगुण साकार व्हावं लागतं आपल्यासारख्यांसाठी, जेणेकरून त्याची भक्ती करता येईल, त्याचं चरित्र गायन करता येईल, त्याच्या प्रेमामध्ये रमून जाता येईल, त्याच्या कथा सांगता येतील, त्याच्या कथा ऐकता येतील. हे श्रीराम कथामृतच्याला आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. श्रीराम कथामृत का बरं सगळ्यांना इतकं आवडायचं? 2 वेळा वाचन केलं पण त्या ग्रंथाचं. गोड असतात कथा, अगदी पाणी येतं डोळ्यामध्ये ते सगळं रामायण वाचन. त्यागाच्या काय भावना त्याच्यामध्ये, हे जे सगळे मानवी पातळीवरती आपल्याला ज्या कळणाऱ्या भावना आहेत त्याच्याशी आपण संबंध जोडू शकतो, मराठीत आपण ज्याला शुद्ध रिलेट करू शकतो असं म्हणतो आपण, ते होऊ शकतं. पण पुन्हा तेच आहे, स्थूलात ज्यांची रमण्याची वृत्ती आहे किंवा जे जास्त भावनाशील प्रकृतीचे आहेत असं म्हणतात, परंतु म्हणणं म्हणतात की ज्यांची अमूर्ताला गवसणी घालण्याची क्षमता कमी पडते, त्यांच्यासाठी ठीक आहे, तो देणारच आहे, बुद्धियोग त्यांना तो देणारच आहे, त्यांचं काम तो करणार आहे, तोही एक मार्ग आहेच. पण मुद्दा असा आहे की जो जयराम आहे, जो सगुण निराकार, आणि सगळ्यात शेवटचा जय जय राम, तो निर्गुण निराकार राम आहे. तो निर्गुण निराकार राम आहे. आणि पुन्हा त्याचं आणि या सगुण निराकाराचं वर्णन हातात धरून चाललेलं. त्यामुळे पाप पुण्य, आता मी पूजा केली, मागच्या आपण एकदा बोललो होतो की खरं विचार केला, देवाची पूजा करतो आपण, बोलताना असं बोलतो, पण ती पूजा अगदी सूक्ष्म विचार केल्यानंतर खरं सांगितलं ती माझ्यासाठीच असते. कारण देवासाठी पूजा म्हणजे देवाची पूजा, मग त्या देवाला मी जर सकाळी 7च्या आत पूजा केली नाही आणि मला दुपारचे 12 वाजले म्हणून तो जर रागवत असेल तर तो देवच नाही, मग त्याच्यात माझ्यात काहीच फरक नाही, तो रागवत बिगवत काही नसतो. ते हे परब्रह्म उभे विटेवरी, असं तुकाराम महाराज म्हणतात. ठीक आहे, त्यांना ते पण कळलेलं आहे आणि हे पण कळलेलं आहे, पण मला अजून ते कळायचं आहे. ते कळण्यासाठी मी हेची पूजा करतोय, सांगण्याचा उद्देश काय सुरू आहे. त्यामुळे ती पूजा करताना जेव्हा अशी लखलखीत छान स्वच्छ केलेली तांब्याची, चांदीची म्हणा, फार श्रीमंत असाल तर सोन्याची भांडी असतील, सुंदर सुगंध असलेली उदबत्ती असेल, सुवासिक अतिशय सुंदर टवटवीत फुलं असतील, सुंदर अशी छान पूजा केली, षोडशोपचार, त्यांनी काय होतं, आपल्या चित्ताचं उन्नयन होतं. ती जशी करायला पाहिजे तशी केली असेल तर. अर्थात ती पूजा करताना जर बाहेरचे आवाज सारखे ऐकू येत असतील आणि चित्त बाहेरच धावत असेल आणि बोलता तर येत नाही ना पूजा करताना, चांगलं दिसत नाही, नंतर लोक म्हणतील का पूजा करत होते का काय करत होते. मग अशाला काय होतं, तोंड दाबून बुक्क्यांचा मार, कधी एकटा उठतो या पूजेतून बघतो त्यांच्याकडे, असं जे काही होतं चित्ताची अवस्था, अशी जर पूजा असेल तर त्याला पूजा म्हणतच नाहीत, ते परमार्थाचा प्रपंच झालेला आहे. पण जशी हवी तशी जर पूजा केली असेल तर आपल्या चित्ताचं उन्नयन होतं, एका वेगळ्या उंच पातळीवरती आपलं चित्त जातं. त्या तेवढ्या काळापुरती का होईना ते शुद्ध, स्वच्छ, शांत होतं, आणि त्याचा उपयोग करून घेऊन मी पुढची साधना करू शकतो. मग ती नाम साधना असेल, ती ध्यान साधना असेल. नेमका काय होतं आपलं माहिती आहे का, आपण नेमकं तिथेच पूजा सोडून देतो. कारण परमपूज्य काका म्हणतात त्यावरून, पूजा आटपायची असते, उरकायची असते, संपवायची असते. कारण काही असो, प्रत्येकाचे वेगवेगळे असतात, पण ह्या 3 क्रियापदांमध्ये जेव्हा पूजा अडकून राहते तेव्हा मग ती तू करून टाक, काका सांगतात गमतीने. एकमेकांना घरात हे वाक्य येतात, तू आज पूजा करून टाक. कारण पूजा एक करून टाकण्याचा विषय असतो, तो टाकला की मग ती
संपते. मग ती मला जे फळ द्यायला पाहिजे ती देत नाही. मुद्दा एवढाच आहे आत्ताच्या संदर्भात, की पूजा ही माझ्यासाठी मी करतो. म्हणजे काय म्हणायचं थोडक्यात, हे जे पाप पुण्य आपल्याला असं वाटतं तो घेत नसतोच. त्याच्यातनं जे काय लाभ व्हायचे आहेत, अगदी पुण्य संचय होतो असं जरी म्हटलं तर माझ्यासाठी होणार. पुन्हा लक्षात ठेवायचं आहे, कुठल्या भूमिकेतून ही मांडणी सुरू आहे बरं का. नाहीतर कुठल्याही साधनेला आपल्याला धक्का लावायचा नाही, त्यामुळे खूप काळजीपूर्वक बोलावं लागतं. म्हणून मी सारखी आठवण करून देतोय, की जीवनमुक्ताच्या कर्मसन्यास ज्यांनी स्वरूपतः किंवा तत्वतः ज्याचा झालेला आहे त्याच्या दृष्टिकोनातून ही मांडणी सुरू आहे. आणि 16व्या श्लोकामध्ये आपण ते बघितलं होतं, की मगाशी जे अज्ञानाचा उल्लेख झाला, की अज्ञानेन आवृतम ज्ञानम तेन मुह्यन्ति जंतवः. तर असं ज्यांचं अज्ञान परमात्म्याच्या ज्ञानाने नष्ट झाले आहे, त्यांचे ते ज्ञान काय होतं, सूर्याप्रमाणे परमात्म्याच्या व्यापक स्वरूपाला प्रकाशित करतं. सूर्य जसा उगवल्यानंतर संपूर्ण विश्वाला प्रकाशित करतो, संपूर्ण विश्वाला. हा माऊलींची 86 क्रमांकाच्या मध्ये फार सुंदर दृष्टांत सुद्धा घेऊन गेला, आपण तो पाहिला, की जरी त्याचा पूर्वेला उदय झाला तरी जसा तो सर्व दिशांना उजळवून टाकतो. एक छान आपल्यासमोर काय होत असेल असं कधी कधी आपल्या मनामध्ये येतं. एक ठेवलेलं आहे, संपूर्ण विश्व ते प्रकाशित होतं. आणि माऊलींनी फार वर्णन केलं आहे सुंदर 83 क्रमांकाच्या ओळीत, की ते अज्ञान जै समूळ तुटे. शब्द एक एक महत्वाचे असतात, आपण नेहमीच पाहतो. समूळ तुटे, कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. परमार्थाचं ध्येय वाक्य पाठच पाहिजे आपल्याला. नेहमीच सांगतो आपण, की मंगळवारी शुक्रवारी तुम्ही का हो, तुम्हाला काही काम बिम नाही का? तुम्ही काय शुक्रवार संध्याकाळ बसता, काहीतरी छान पार्ट्या बिरट्या करायच्या, ऐश करायची, कुठेतरी बाहेर फिरायला जायचं. हे तुम्ही का करता याचं एका वाक्यात उत्तर देता आलं पाहिजे. कारणासह वर्तमान सकल दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. शेवटी ती पार्टी करणं, बाहेर जाणं सुखासाठी सुरू आहे ना, पण ते सुख शाश्वत नाही, ते सुख निर्भेळ नाही, ते दुःख मिश्रित सुख आहे. जो सुखी होतो त्याला दुःखी व्हावंच लागतं. हे जे सगळे सिद्धांत आहेत, आणि खरं सिद्धांत म्हणण्याची पण गरज नाही, अनुभव संपन्न जीवन आपण सगळेजण जगलेलो आहोत. हा सगळ्यांच्या अनुभवाचाच विषय आहे. सुख हे नेहमी दुःख मिश्रितच असतं. निर्भेळ सुख या जगात नाहीच आहे. ठणठणीत वाक्य अगदी. त्याच्यासाठी तर परमार्थ करतो. शास्त्र विषयो न जिज्ञासे यदि दुःख नाम जगती न स्यात. मी सांगितलं होतं, वाचस्पती मिश्रांचं वाक्य आहे. परमार्थाकडे मनुष्य वळलाच नसता या जगात दुःख नसतं. अशा पद्धतीने ते सूर्य जसा प्रकाशित करतो, त्या दृष्टीने हे जे परमात्म्याचं ज्ञान आहे, ज्याने ते अज्ञान नष्ट होतं. आणि म्हणून हे कशावर निघालं, की ते अज्ञान जे समूळ तुटे, मौल्य म्हटलंय, कारणासह. समूळ कारणासह वर्तमान, नुसतं सकल दुःख निवृत्ती नाही, कारणासह. कारण कारण जर नष्ट झालं नाही तर ते पुन्हा फिरून परत येऊ शकतं. आपण ज्याला वरवरची मलमपट्टी म्हणतो ती केली आणि आतमधली जखम नीट भरलीच नाही तर काय होतो परिणाम आपल्याला माहिती आहे सगळं. कारणासह म्हणून समूळ तुटे, ते विश्वभ्रांतीचे मसैरे फिटे. मसैरे म्हणजे मागच्या चर्चा झाली, काळजी का काजळी, फरक पडत नाही, अर्थ तोच आहे. काळजीची काजळी असं करून टाकू आपण, त्याचा समन्वय करून टाकू, काळजीची काजळी. आणि माऊलीचे शब्द इतके सुंदर आहे म्हणून म्हणलं, विचार करतो म्हणलं तर ही एकच ओळी खरं पुरेशी असते. विश्वभ्रांती शब्दातच आलं सगळं. मला जे विश्व दिसतं आहे ती भ्रांती आहे. एक अतिशय सुंदर ओळी पुढच्या अध्यायामध्ये येते माऊलींची. आपल्याला बरेच वेळा आपण त्याचा उल्लेख करतो. कोणती? कारण इथे कशाला मला त्याची आठवण झाली, वरती जे सूर्याचा उदाहरण दिलेलं आहे ना, की सूर्य उगवल्यानंतर संपूर्ण जगाला प्रकाशित करतो. पण इथे तर विश्वभ्रांती फिटे म्हटलंय खरं. म्हणजे विश्व दिसत असतं, ते दिसत असलेलं विश्व मावळीत विश्वाभासू, मावळवीत विश्वाभासू, चुकलं माझं, मावळवीत शब्द फार महत्वाचा आहे. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अब्दयाब्जनी विकासू वंदुआ. या ओळीचा आपण बऱ्याच वेळा विचार करतो. किती सुंदर असा एक विरोधाभास माऊलींनी समोर ठेवलाय, की खरं आपल्याला अनुभव आहे की सूर्य उगवला की सगळं दिसायला लागतं. बरोबर आहे ना? रात्री अंधारात दिसत नसलेलं विश्व दिसायला लागतं. पण हा जो सूर्य आहे, नवल उदयला चंडांशू,
अद्वयाब्जिनी विकासू वंदू. आता हा जो ज्ञान सूर्य आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की तो जेव्हा उगवतो तेव्हा हे भासत असलेलं विश्व दिसेनासं उलटी प्रक्रिया होते. म्हणून इथे म्हटलंय तै विश्वभ्रांतीचे मसई रेखटे. पण इथे थोडस एक अनुभव काळचं वर्णन न करता इथे द्वैत सत्यत्वाच्या भ्रमाची काळजी किंवा काजळी म्हटलेली आहे. म्हणजे काय की प्रत्यक्ष त्याच्यानंतर जरी मला हे दिसत राहिलं, कारण दिसतंच, विश्व तर दिसतंच, विश्वात व्यवहारही तसेच करावे लागतात, व्यावहारिक सत्तेमध्ये जीवनमुक्ताला सुद्धा जगावं लागतं. सारखा सारखा आपण विषय पाहतो, मग त्यांच्यातून माझ्यात फरक काय असतो, तर त्या द्वैत सत्यत्वाची त्यांची काजळी किंवा काळजी झडून गेलेली असते आणि माझी ती तशीच शिल्लक असते. कारण त्यांना खरं दर्शन झालेलं असतं, मला अजून खरं दर्शन व्हायचं. त्यामुळे मला जे दर्शन होतं तेच मला सत्य वाटत राहतं. खरं दर्शन होईस्तोवर खोटंच खरं वाटतंय ना आपल्याला. तसं आहे ते. आणि त्याच्यातही अजून एक सुंदर इथे पुन्हा विरोधाभास समोर येतो. अकर्तृत्व प्रकटे. काय माऊलींचे शब्द आहे, विचार करायला लागले की खूप मजा येते काकाचं समजा. ही पण एक परोक्ष ज्ञानातली जी मजा असते ती तरी घ्यायला शिकावं. अपरोक्ष अनुभव येईल तेव्हा येईल. कशा दृष्टीने मी विरोधाभास म्हणतोय? प्रकट. इथे शब्द काय आपला माऊलींनी? प्रगटे. प्रगटे म्हणले की आपल्याला पहिले कर्तृत्वच आठवतं, पण प्रगट कर्तृत्वच होऊ शकतं, अकर्तृत्व प्रकटणार कसं आहे? पण तीच तर गंमत आहे. जेव्हा सगळा विश्वाभास मावळतो तेव्हा अकर्तृत्व म्हणजे पुन्हा अकर्ता असं जे तत्व आहे, कधी काही करतच नाही, ते प्रकटतं. म्हणून अकर्तृत्व प्रगट आहे. माऊली दुसरा शब्द वापरू शकले असते, विचार करा ना तुम्ही. अकर्तृत्व दिसे, अकर्तृत्व जाणवे, भासे, पाहे, काही म्हणता आलं असतं. प्रकटे. कारण आपल्याला प्रकट कर्तृत्व प्रकटणं समजू शकतं, अकर्तृत्व प्रकटणं. एक छान अजून एक माऊलींनी इथे एक अलंकार वापरलाय म्हणून. आणि पुढे 85 क्रमांकाची येतात विवेक शब्द आले. असा ज्ञानाने ज्याच्या चित्तात उदय होतो त्याला त्रैलोक्यामध्ये भेद कसा दिसेल? भेद कसा दिसेल? पुन्हा दिसेल याचा अर्थ त्याला तो सत्यत्वाने कसा दिसेल असा त्याचा अर्थ आहे. आणि तो 86 क्रमांकातल्या ओळीतला आपला काय म्हणूया दृष्टांत आपण बोलून झालेलाच आहे. आता असं ज्याचं असा जो काय म्हणा पुन्हा एकदा जीवनमुक्त आहे, ज्याच्या चित्तामध्ये प्रकाशित झालेला आहे परमज्ञान, तो या जगताकडे कसा पाहतो किंवा त्याला काय अनुभव येतो, हे जे प्रकाशित झालेल्या परमज्ञानाने काय होतं हे आता वर्णन आपल्या पुढे येत आहे. 17 क्रमांकाचा श्लोक आणि पुढे 18 क्रमांकाचे श्लोकात तेच वर्णन आहे. श्लोक वाचतो. तद्बुद्धया तदात्मान तन्निष्ठस्तत्परायणाः गच्छन्ति पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. पदच्छेद आहे. तद्बुद्धयः तदात्मानः तन्निष्ठः तत्परायणाः गच्छन्ति अपुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूतकल्मषाः. अर्थ ज्यांची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थित आहे, जे परमात्म्याला स्वतःचा आत्मा समजतात, जे परमात्म्याचे ठिकाणीच विचाराने स्थित आहेत, परमात्मा हेच ज्याचे प्राप्तव्य स्थान आहे, ज्ञानाने ज्यांचे पापपुण्यात्मक दोष पूर्णपणाने नष्ट झाले आहेत, ते 4 गोष्टी सांगितल्या. असं ज्यांचं झालेलं आहे ते जन्माभावरूप म्हणजे जन्म अभावरूप मोक्षाला प्राप्त होतात. तद्बुद्धयः म्हणजे ज्यांची बुद्धी परमात्म्यामध्ये स्थित आहे. तदात्मानः जे परमात्म्याला स्वतःचा आत्मा समजतात. तन्निष्ठः जे परमात्म्याच्या ठिकाणीच विचाराने स्थित आहे, निष्ठापूर्वक ज्यांची निष्ठा फक्त त्याच ठिकाणी आहे. आणि तत्परायणः परमात्मा हेच त्यांचे प्राप्तव्य स्थान आहे. तत्परायण. तत्परायण शब्दामध्ये आयन शब्द आहे, आपल्याला माहिती आहे. आयनाचे 2 अर्थ होतात. एक आयन म्हणजे गती, माहिती आहे ना. संक्रांतीपासून काय सुरू झालंय?
उत्तरायण, दक्षिणायन हे शब्द माहिती असतात आपल्याला. तसंच आयन याचा अर्थ राहण्याचं ठिकाण, स्थान असाही अर्थ होतो. त्या परमात्मा हे याचे प्राप्तव्य स्थान आहे. ज्ञान निर्धुत कल्मषः, त्याचं काय होतं? या ज्ञानाने त्याचं काय होतं? ज्ञानाने ज्याचे पाप पुण्यात्मक दोष पूर्णपणाने नष्ट झालेले आहेत. ज्ञान निर्धुत, कल्मषः म्हणजे पापपुण्य चे पापपुण्यात्मक दोष, आणि निर्धुत म्हणजे नष्ट होणं, पूर्णपणाने नष्ट होणं. ते जन्माभावरूप म्हणजे जन्म अभावरूप मोक्षाला प्राप्त होतात. विचार केला, इतकं वर्णन करण्याची काय गरज आहे? तद्बुद्धयः सांगितलं, तदात्मानः सांगितलं, तन्निष्ठा सांगितलं, तत्परायणा सांगितलं. काय विचार असेल याच्यामागे? त्याच्यामागे विचार म्हणजे या 4 गोष्टी सांगण्यामध्ये गोष्ट लक्षात येते की तद्बुद्धयः या शब्दातच आहे. आपल्या अंतःकरणाला 4 पदर असतात. आपल्या सगळ्यांना पाठ आहेत. म्हणजे या प्रश्नात 100 पैकी 100 मार्क मिळतात सगळ्यांना. बुद्धिवृत्ती म्हणजे धीवृत्ती म्हणतात त्याला, मनोवृत्ती, चित्तवृत्ती आणि अहमवृत्ती. त्यांच्या व्याख्या आपल्याला पाठ आहेत सगळ्यांना. निश्चयात्मका बुद्धीसा वृत्ती, संकल्प विकल्पनात्मका मनः, अहम अहंकार इति अहंकार, धारणात्मक जी वृत्ती असते ती चित्त वगैरे वगैरे. ते सोडून देऊ. मुद्दा असा आहे की आपल्या हे अंतःकरणाचे पदर आहेत किंवा आपल्या अंतःकरणाच्या या 4 भूमिका आहेत. आपण जर विचार केला, आपल्या मनामध्ये जेव्हा कुठलं एखादी वृत्ती उठते, साध्या भाषेमध्ये एखादा विचार आपल्या मनामध्ये जेव्हा येतो किंवा आपण जेव्हा विचार करत असतो, त्या 4 भूमिकेतूनच आपण त्याच्याकडे बघत असतो. एक तर संकल्प करतो एखाद्या गोष्टीविषयी, मग त्याच्या मनामध्ये विकल्प येतात, मग त्या संकल्प विकल्पामध्ये निवड करावी लागते. आपापल्या मनामध्ये आपण उदाहरणं आणा, आता सांगण्याची काही गरज नाही, सोपे दृष्टांत आहे. दिवसभर आपले हेच तर खेळ चालू असतात. संकल्प विकल्प, त्यातनं घेतलेला निर्णय घेतला की तो चित्ताने पकडून ठेवणे. भारतात जायचं, मोठा संकल्प, कधीही जायचं, केव्हा जायचं, कोणत्या एअरलाईनने जायचं, आल्या सगळ्या. आपण साध्या भाषेत ज्याला मारामारी असं म्हणतो, त्याला म्हणतात संकल्प विकल्प. केला निर्णय, जायचं पुढच्या महिन्यात, तारीख ठरली, दिनांक, दिवस ठरला, म्हणजे काय झालं? बुद्धीने निश्चय केला, जायचं ठरलं, तारीख ठरवण्याचा निश्चय केला, सगळ्या दृष्टीने विचार करून केला निर्णय, एअरलाईन पण निवडली, सगळं झालं, बुकिंग केलं. आता जायला 1 महिना आहे. मग 1 महिना काय? 1 महिना चित्ताचं काम सुरू होतं ना. आता 30 दिवस राहिले, आता 29, आता 28, आता 27. त्या दृष्टीने हे करायचं आहे, मग ते करायचं आहे, मग शॉपिंग करायचं आहे, हे करायचं आहे, बॅग भरायची आहे, ऑफिसमध्ये सुट्टी टाकायची आहे. हे जे सगळं हे चित्ताचं काम. आणि हे सगळे आहेत तिघांचे खेळ ज्याच्या मैदानावर चालतात त्याला अहंकार असं म्हणतात. कारण जाणारा कोण असतो भारतात? मी असतो. कारण मला असं लागतं, मला तसं लागतं, मी बिझनेस क्लासशिवाय जात नसतो. हे जे काही खेळ आहेत हे सगळे अहंकाराचे खेळ आहेत. त्याच्या मैदानावरती तिघांचे खेळ चालतात. सांगण्याचा उद्देश असा की या ज्या 4 भूमिका आहेत आपल्या अंतःकरणाच्या, त्या भूमिकेप्रमाणे ही मांडणी आहे पहा. तद्बुद्धयः म्हणजे पहिली भूमिका आहे बुद्धिवृत्ती. माझ्या अंतःकरणात जी बुद्धिवृत्ती उठते, ती जी बुद्धी आहे ती परमात्म्यामध्ये स्थित आहे. म्हणजे काय? तिने परमात्म्याविषयीच ती नेहमी निश्चय करते. परमात्म्याविषयीच निश्चय करते. बुद्धीचं काम काय आहे? निवड करणं. जेव्हा अनात्म आणि आत्म त्याच्या निवड करण्याची वेळ येते, तेव्हा ज्यांची बुद्धी सदैव आत्मचीच निवड करते, अनात्मची कधी करतच नाही. अगदी साध्या पातळीवर साधकाच्या भाषेत बोलायचं झालं तर मला निर्णय करण्याची वेळ येते. कोणीतरी मला चल रे जाऊ बाहेर मस्त पिक्चर बघायला जाऊ, आणि ती माझी समजा साधनेची वेळ असेल, तर माझ्या बुद्धीला तर निवड करायची वेळ आलेली आहे. काय निवडायचं? खूप तत्वज्ञानाच्या गप्पा करण्यापेक्षा थोडंसं काका म्हणतात वेदांत आपल्या उतरवायचा अनुभवाच्या पातळीवरती. लगेच जाणवतं की हो, अरे रोजच्या जीवनात मलाही बुद्धीने खूप निर्णय करावे लागतात आणि विचार करायचा, मी अनात्म निवडतो का आत्म निवडतो. पुढे आहे तदात्मनः, जे परमात्म्याला स्वतःचा आत्मा समजतात. अहंकार, मी स्वतःला जे काही समजतो त्याला साध्या भाषेमध्ये काय म्हणतात? अहंकार. आता अहंकाराचे खूप स्तर आहेत.
स्थूलापासून सुरू होतो अहंकार. म्हणजे अगदी अहंकार म्हटला की आपल्या डोक्यात ज्या पहिल्या गोष्टी येतात आणि आपण स्वतःलाच काय देऊन टाकतो, प्रमाणपत्र देऊन टाकतो, ज्याला मराठीत सर्टिफिकेट म्हणतो आपण. आपण स्वतःला सर्टिफिकेट देऊन टाकतो मनातल्या मनात. अहंकार ना, हा माझा काही संबंध नाही. अहंकारी खूप लोक मला माहिती आहेत, मी अजिबात अहंकारी नाही. कदाचित नसेलही, व्यावहारिक दृष्टीने आपण अहंकारी नसू सुद्धा, चांगली गोष्ट आहे, नसायलाच हवं. पण परमार्थामध्ये इतक्या हलक्या अर्थाने, इतक्या सवंग अर्थाने अहंकार शब्द वापरला जात नाही. आत्ता एकच ओवीचा उल्लेख करतो, त्या ओवीत जात नाही कारण फार सुंदर ओवी आहे ती. या नरदेहाची संबंध आहे, बहुत पावले उत्तम वदे, समर्थ म्हणतात. अहंता सांडोनी स्वानंदे सुखी. त्यातला एकच बारकावा फक्त वापरून घेतो आता मला जेवढा विषय मांडायचा त्या दृष्टीने, की अहंता सांडुनी, अहंता जर सांडली तर काय होईल, समर्थ म्हणतात, स्वानंदे सुखी झाले. म्हणजे कल्पना करा, हा जो अहंकार आहे हा किती सूक्ष्म अहंकाराबद्दल समर्थ बोलत असतील. आपण ज्याला स्थूल मानाने जो अहंकार समजतो तो अहंकार इथे अभिप्रेत नाही. तो तर नसावाच, प्रश्नच नाही. तो असेल तर सूक्ष्मता तर विषयच नाही आहे. पण इथे फार सूक्ष्म पातळीवरती अहंकाराबद्दल बोलणं सुद्धा इतका की तो सोडला की देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधे, हा तो क्षण आहे. इतका तो सूक्ष्म अहंकार आहे. सोडून देऊ म्हणून म्हणतो, फार वेगळा आणि फार सुंदर विषय आहे. पण मी विषय हा मांडत होतो की आपण व्यावहारिक दृष्टीने अहंकारी नसू, पण जोपर्यंत मी स्वतःला देह समजतो आहे, परमार्थाच्या दृष्टीने मी 100% अनुत्तीर्ण आहे परीक्षेमध्ये. मी स्वतःच्या परिस्थितीचा, स्वतःच्या देहाचा, स्वतःच्या ज्ञानाचा, स्वतःच्या कार्याचा कदाचित मला अहंकार नसेल, कदाचित झाली असेल, साधनेमुळे प्रगती झाली असेल, हळूहळू हळूहळू होते प्रगती. पण अजूनही जर देह मी आहे ही घट्ट भावना असेल, अनुत्तीर्ण. आपण बोललो होतो मागच्याला, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, संपलं. साधना एका वाक्यात जर सांगायची झाली तेवढंच सांगावं स्वतःच्या मनाला. उरलेलं सगळं काय आहे, बागडणं. ठेवलेला शब्द राखीव परमपूज्य काकांनी आपल्यासाठी. देहबुद्धीच्या ढळेना तया ज्ञान कल्पांत काळी कळेना, मनाचे श्लोक. खूप वेळा बोललोय आपण. कल्पांत काळी म्हणजे आपण त्याचं भाषांतर केलं होतं, बाप जन्मात. या बाप जन्मात तर काही ज्ञान, समर्थ कल्पांत काळी म्हणतात, आपण निदान जन्माचा विचार करू, या जन्मात तर काही ज्ञान होणं शक्य. इतकं कळून सुद्धा मी देहबुद्धी सोडत नाही, एक साधक म्हणून. असो, तर असा जो मी 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 सदैव मी, अहम अहंकार येती इति अहंकार, मग त्याला विविध पैलू असतील. तो स्थूल असेल नाही तो सूक्ष्म असेल, पण असं ज्याचं नाही, जो स्वतःला काय समजतो, आत्माच समजतो. आपण काय बघतोय, 4 भूमिका बघतोय अंतःकरणाची, इथे कशा आलेल्या आहेत त्या. त्याला म्हणायचं तद्बुद्धया हा झालं, तदात्मान हा झालं, पुढे आहे तन्निष्ठ, जो जे परमात्म्याच्या ठिकाणीच विचाराने स्थित आहे. मनोवृत्ती, कारण मनोवृत्तीचं काम काय, पुन्हा आपण मगाशी बघितलं, संकल्प विकल्प. बरं, तदात्मानाला मनोवृत्ती म्हटलं आणि तन्निष्ठाला अहमवृत्ती म्हटलं ना तरी बिघडत नाही फारसं. कारण भाष्यामध्ये अभिनिवेश शब्द वापरलाय आचार्यांनी तन्निष्ठाच्या बाबतीत. निष्ठा अभिनिवेश, हा अभिनिवेशा दृष्टीने विचार केला तर तन्निष्ठाला अहमवृत्ती म्हणताय, फारसं बिघडत नाही. पण आपण ही मांडणी स्वीकारूया सध्या, की तदात्माना म्हणजे अहमवृत्ती आणि तन्निष्ठा म्हणजे मनोवृत्ती. कारण विचाराने तिथे स्थित आहे. विचार करणं, विचार, संकल्प, विकल्प मनाचं काम आहे. एक श्लोक आठवतो 12व्या अध्यायातला, कारण हाच मी सांगतो ना, इतकं छान असते संगती कशी असते, भगवंत संतने सांगण्यामध्ये सुसूत्रता कशी असते. काय म्हटलंय तिथे 12व्या अध्यायामध्ये, तुझं मन माझ्या ठिकाणी अर्पण कर, तुझी बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण कर. त्याच्या पुढच्या श्लोकात म्हटलंय तुझं चित्त माझ्या ठिकाणी अर्पण कर. आठवतोय श्लोक तो, मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धिम निवेशय निवशिष्यसी मय्येव अत ऊर्ध्वं न संशया, असा श्लोक. मय्येव मन आधत्स्व, बरोबर. सांगण्याचा उद्देश काय, तिथे तेच सांगितलं. तिथे सुद्धा पहा, ह्या 4 गोष्टी सांगितल्या. तुझं मन मला दे, तुझी बुद्धी मला दे,
हेच इथे म्हटलं आहे की मनाने परमात्म्याच्या ठिकाणीच ते विचाराने स्थित आहे. म्हणजे विचाराचा विषय, चिंतनाचा विषय तो त्यांचा झाला नारायण तुकाराम महाराज. न आवडे माता पिता, जनधन माता पिता. त्यांचा विषय आहे ना, चित्ताला विषय लागतो ना, मनाला विषय लागतो ना, पण तो विषयच नारायण करून टाकतो. पुढे म्हणतात परमात्मा हे ज्याचे प्राप्तव्य स्थान आहे. प्राप्तव्य स्थान म्हणजे पुन्हा चित्तवृत्तीचा विषय. इथे जायचं आहे, भारतात जायचं असेल तर आपण कसं धरून ठेवतो, तर चित्ताने सुद्धा त्याला धरून ठेवलेलं आहे. असं ज्यांचं झालेलं असतं त्यांचं काय होतं, ज्ञान जेव्हा त्याच्यामुळे त्यांना ज्ञान होतं, असं ज्ञान झाल्यामुळे त्यांचं जसं होतं असं म्हणूया, किंवा असं केल्यामुळे ज्यांना ज्ञान होतं असंही म्हटलं तरी चालेल, त्यांचं ज्ञान निर्धूत कल्मशः, पापपुण्यात्मक दोष पूर्णपणाने त्यांचे नष्ट होऊन जातात आणि जन्म अभावरूप मोक्षाला ते प्राप्त होतात. माऊलींची अतिशय सुंदर होई पुन्हा एकदा पाठ करण्यासारखी, कारण इतकं सुंदर साधन माऊली आपल्यासमोर अलगद आपल्या हातामध्ये आणून ठेवतात या ओवीच्या माध्यमातून, की ही एकच ओवी जरी मी म्हटलं जगतो आयुष्यामध्ये तरी माझं काम होऊ शकतं. इतकी परिपूर्ण ओवी. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. पहिले मी अर्थ वाचून घेतो पूर्ण, शांतपणे आपण पुन्हा तो समजून घेऊ की बुद्धीच्या निश्चयाने आत्मसाक्षात्कार होतो. फार मोठं विधानावर, आणि ते माऊलींनीच केलेलं आहे आणि ते भगवंतांच्या सांगण्यावरूनच केलेलं आहे. फार सुंदर आहे. म्हणून इतकं छान साधन आपल्या हातामध्ये येतं. बुद्धीच्या निश्चयाने आत्मसाक्षात्कार होतो. पुढे म्हणतात या साक्षात्काराला कारण तो साधक देहादिकांवरील आत्मबुद्धी टाकून आपला आत्मा ब्रह्मरूप आहे असे निदिध्यासन करतो. निदिध्यासनाला कारण तो साधक सर्व कर्म संन्यास पूर्वक केवळ श्रवण मननाने आपली वृत्ती ब्रह्माचे ठिकाणीच पूर्ण स्थित करतो. श्रवण मननाला कारण त्या साधकास सर्व प्रकारच्या कर्मफलाविषयी वैराग्य प्राप्त झाल्यामुळे ब्रह्म हेच आपले प्राप्तव्य स्थान आहे अशा दृढ निश्चयाने तो रात्रंदिवस ब्रह्मप्राप्तीचीच निष्काम कर्मोपासनादी साधने करतो. अहर्निशी काय शब्द आहे? अहर्निशी, रात्रंदिवस. काय म्हणाले काका परवाच्या व्हिडिओमध्ये? लाईफ टाईम परसूट. 10 मिनिटं सकाळी, 10 मिनिटं संध्याकाळी नाही होत. लाईफ टाईम परसूट, अहर्निशी, तत्परायण, अहर्निशी म्हटलेला आहे रात्रंदिवस. आता हा जो अतिशय सुंदरी ओवी आहे याचा अर्थ समजून घ्यायचा असेल आपल्याला तर आपण एक काम करूया, आपण उलट जाऊया. कारण बुद्धीच्या निश्चयाने आत्मसाक्षात्कार होतो हा कळस आहे. आपण पायापासून सुरुवात करूया, म्हणजे कळसापर्यंत जाणं सोपं जाईल. सर्वात पहिले काय म्हटलेलं आहे, एक साधक म्हणून आपण विचार करू. एकदम शेवटची ओळ बघा, रात्रंदिवस ब्रह्मप्राप्तीचीच निष्काम कर्मोपासनादी साधने तो करतो. थोडक्यामध्ये दुसऱ्या भाषेत सांगतो मी, इकडून तिकडे काय चालू आहे. आपल्याला माहिती आहे साधनेचे बहिरंग अंतरंग, आपण ते प्रकार बघितले होते आठवत असेल तर. साधना ज्याला म्हणतात त्याचे साधारण जे वर्गीकरण केलेलं आहे शास्त्रकारांनी, ते बहिरंग साधना, अंतरंग साधना. बहिरंग साधना ही निष्काम कर्मोपासना, निष्काम कर्म, निष्काम उपासना, चित्तशुद्धी, चित्तशांती ही जरा दूरची साधना आहे. म्हणजे काय, ते साधनेचं साधन आहे. हे साधन जेव्हा पूर्ण होतं तेव्हा अंतरंग साधनेचा पण अधिकारी होतो. तर बहिरंग साधन आहे, अंतरंग साधन आहे. अंतरंग साधनाचे 2 प्रकार आहेत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष. मुद्दा असा आहे की आपण बहिरंग साधनेकडून अंतरंगाकडे जाऊ. बहिरंग साधन आहे रात्रंदिवस, पहिली गोष्ट तर ब्रह्मप्राप्तीची निष्काम कर्मोपासनादी साधने. आता तो करतो असं नाही बघायचं, वाचताना काय वाचायचं, मी करायची आहे किंवा मी करणार आहे असं वाक्य करून घ्यायचं. परमपूज्य काका म्हणतात तसं प्रथम पुरुषी एकवचनी विचार करावा लागतो परमार्थामध्ये. तो करतो, त्यांनी करावं, असं केलं तर चांगलं, हे झालं द्वितीय पुरुषी किंवा तृतीय पुरुषी विचार. त्यांनी फारसं काही साधत नाही परमार्थामध्ये.
त्यावेळी वाक्य थोडी थोडी बदलून घ्यायची आपल्या सोयीसाठी, कारण आपल्याला त्यातनं शिकत जायचं आहे की ब्रह्मप्राप्तीची निष्काम कर्म उपासनादी साधनं रात्रंदिवस करणं हे पहिलं कर्तव्य आहे माझं साधक म्हणून. पहिलीच पायरी पहा किती मोठी आहे, त्याची व्याप्ती किती मोठी आहे. बरं, तो असं का करू शकतो? तर पुढे दिलेलं आहे, दृढ निश्चयाने तो रात्रंदिवस ब्रह्मप्राप्तीची हे करतो, कारण सर्व प्रकारच्या कर्मफलाविषयी वैराग्य प्राप्त झाल्यामुळे ब्रह्म हेच आपले प्राप्तव्य स्थान आहे, अशा दृढ निश्चयाने दुसरी जबाबदारी आली. परमपूज्य काकांच्या भाषेत बोलतोय मी, जबाबदारीचा परमार्थ तो शिकायचा आपल्याला. कारण आपल्याला पंडित व्हायचं नाहीये. आपल्याला काय हवंय? आपल्याला ते दिलेलं आहे पहिल्या ओळीत, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान, तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. त्यामुळे दुसरी जबाबदारी माझ्यावरती आली, कोणती? कर्मफलाविषयी वैराग्य. मग आठवते उभी मागच्याला सांगितली, ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे सभाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होती. काय म्हणाल्या माऊली? तेच सांगतात. किती छान आहे बा. म्हणून म्हणलं सुसूत्रता असते त्यांच्या संतांच्या. कुठलीही ओवी घ्या, आता ही 13व्या अध्यायातली ओवी, कुठली ओवी घ्या, कुठलेही श्लोक घ्या, तेच सांगणार आहेत वेगळ्या पद्धतीने. थोडा आशय वेगळा असेल, थोडे शब्द वेगळे असतील, मांडणी थोडी वेगळी असेल, पण विरोधाभास नाही. म्हणजे मराठीत आपण कॉन्ट्राडिक्शन ज्याला म्हणतो, दे विल नेव्हर कॉन्ट्राडिक्ट देमसेल्व्हज. कसं कॉन्ट्राडिक्शन होईल? शक्यच नाही, अशक्य घटना. फक्त आपल्याला ती सुसूत्रता लक्षात आली पाहिजे. माऊली तिथे तेच म्हणतात की ते हे विषय वैराग्य, इथे तेच सांगितलंय, कर्मफलाविषयी वैराग्य. हे जर मला साधलं तर मी जाणार कुठे आहे? बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. माऊली तेच म्हणते, आत्मलाभाचे सभाग्य, जेणे ब्रह्मानंदा योग्य जीव होते. मग ते ब्रह्मानंद मला प्राप्त व्हावा, त्या योग्यतेचा माझा जीव व्हावा, म्हणजे मी व्हावं, याच्यासाठी विषय वैराग्यापासून सुरुवात करायची. तेच इथे सांगितलं, पहिल्या पायरीवरती हेच सांगितलं, विषय वैराग्य आणि निष्काम कर्मोपासना. आपण मागे मागे जातोय. हे जर मला जमलं तर काय होईल? श्रवण मननाने आपली वृत्ती ब्रह्माचे ठिकाणीच पूर्ण स्थित मी करू शकतो. विचार करा, जेव्हा मी बसतो साधनेला, आपण बसतो सगळेजण, आपल्या सगळ्यांच्या अडचणी माहिती आहेत. नामस्मरणाला बसलो, ध्यानाला बसलो, श्रवणाला बसलो, मननाला म्हणजे चिंतनाला मी बसलो, काय अडचण होते? म्हणजे विचार केला, काका म्हणतात, आतापर्यंत मी 1000 वेळा निश्चय केला असेल की तो मी आहे. काका त्याला वांग निश्चय म्हणतात. व्यवहारात वांग निश्चय असतात केलेले. आणि परमपूज्य काका अजून एक आठवण करून देतात, जर सारखा करावा लागत असेल तर निश्चय झालेलाच नाही, असा त्याचा अर्थ होतो. असं करून अजून एक माळ आपल्या गळ्यात घालतात. थोडक्यात काय आहे की निश्चय करतो तो खरी मी, पण तो टिकत नाही, कारण तो नुसतंच बुद्धीच्या पातळीवरती गेलेला असतो, किंवा नुसतंच शब्दाची ती बडबड उरते फक्त. म्हणजे काय आहे, तिथे जाऊन जर झोंबायचं असेल, कुठे? सारखं आपल्या समोर मी ते बोट दाखवतो, कारण बुद्धिनिश्चय आत्मज्ञान हा जो कळस आहे, तिथे जाऊन जर मला झोंबायचं असेल तर माझा पाया पक्का पाहिजे ना. पाया घेणं भिंत कातडीची. तुकाराम महाराज, पायाच नीट बांधला नाही आणि त्याच्यावर भिंत चढवायला गेलो तर काय, भिंत पडणारच आहे. मग अशी भिंत माझी रोजच पडते, रोजच ढासळते. रोज मी चढवायला जातो, 4 विटा ठेवल्या की पुन्हा ढासळते, आणि खाली पायवाच पक्का नाही आहे. कोणता पायवा? वैराग्याचा. कोणता पायवा? कर्मफलाचा, कर्मफल त्यागाचा मुळे. म्हणून मी तिकडून उलटीकडनं सुरुवात केली. मुळापासून आपल्याला सुधारणा करत जायची. किती महात्म्य आहे सगळ्या गोष्टींचं. मग वैराग्य वाचून ज्ञानाची तगणीची नाही, असं माऊली का म्हणतात ते कळत नाही. तर वैराग्याला अर्थच नसता उरला, विवेकाला अर्थच नसता उरला. मांडी घालून बसलं असतं, डोळे मिटले असते, झालं 6 अहम सोहम, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान झालं. मग या सगळ्या साधन मार्गाला आणि या सगळ्या परमार्थाच्या पसारालाच काही अर्थ नसता उरला. कारण परमार्थ खरं तर एवढाच आहे, हा पसारा घालावा लागतो तो माझ्यासारख्यासाठी घालावा लागतो, कारण मी तिथे दूर कुठेतरी उभा आहे ना. देवळात डोंगरावरती शिखरावरती देऊळ आहे, तिथे गर्भगृह आहे, त्या गर्भामध्ये आहे देव, पण मी इतका दूर उभा आहे 4 डोंगर पलीकडे की मला अजून 4 वेळा दरी उतरायचे, 4 डोंगर चढायचे, पुन्हा उतरायचे, पुन्हा चढायचे, पुन्हा चढायचे, मग त्या मुख्य डोंगराच्या पायथ्याशी मी येणार आहे.
त्यामुळे माझ्यासारख्याला तिथून तिथपर्यंत कसं यायचं, कारण तिथे येण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यांचं वर्णन करण्यासाठी हा फापट पसार आहे परमार्थातला. परमपूज्य काका म्हणतात परमार्थ अतिशय थोडासा आहे, नाही त्यामुळे पुढचं आहे श्रवण मननाला कारण कर्मफलाविषयी वैराग्य. ते झालं तर माझं श्रवण मनन चिंतन सगळं छान होणार आहे. आणि ते जर झालं तर मला पुढे निधिध्यासन सांगितलेलं आहे, कारण तो साधक सर्व कर्म संन्यासपूर्वक, तिथं श्रवण मनन झालं, निधिध्यासन करतो. आणि निधिध्यासन कसं, तर तो साधक देहादिकांवरील आत्मबुद्धी टाकून आपला आत्मा ब्रह्मरूप आहे असे निधिध्यासन करतो. काय फरक आहे मनन चिंतन म्हणा किंवा निधिध्यासनामध्ये? चिंतनामध्ये थोडासा साधक बाधक विचार असतो. साधक बाधक म्हणजे आलं असेल लक्षात, आपल्याला जिथे जायचं आहे, ज्या मार्गाकडे जायचं आहे, ज्या तत्वज्ञानाचा आपल्याला अनुभव, ज्या तत्वाचा आपल्याला अनुभव घ्यायचा आहे, त्याला जे साधक, त्याला पूरक जे तत्वज्ञान त्याला म्हणायचं साधक, त्याला जो पूरक विचार त्याला म्हणायचं साधक, आणि त्याच्या विरुद्ध जो विचार त्याला म्हणायचं बाधक. असे साधक बाधक विचार ज्याच्यामध्ये असतात त्याला मनन म्हणतात, त्याला चिंतन म्हणतात. पण ह्याच्या नंतरचा जो टप्पा असतो त्याला म्हणायचं निधिध्यासन. निधिध्यासनाची अगदी शास्त्रीय व्याख्या सांगायची झाली तर विजातीय प्रत्ययाकार वृत्तीचा, विजातीय प्रत्ययाकार वृत्तीचा किंवा अनात्म पदार्थाकार वृत्तीचा परित्याग करून, म्हणजे काय म्हणालो मी आता, सजा ते साधक बाधक काही नाही, आता हे सगळ्या त्या वृत्तीचा परित्यागच केलेला आहे पूर्ण. सजातीय प्रत्ययाकार अखंड आत्माकार वृत्तीचा, आता हे सगळे विशेषण सोडून द्या, लक्षात नाही राहणार, पण अखंड आत्माकार वृत्तीचा एवढं लक्षात ठेवा, शब्द महत्वाचा. तेलाच्या धारेप्रमाणे अखंड प्रवाह असणे यासच निधिध्यासन असं म्हणतात. निधिध्यासनाला दुसरा एक छान शब्द आहे, त्याला प्रसंख्यान असंही म्हणतात. निधिध्यासन म्हणजे प्रसंख्यान, त्याला ध्यान असंही म्हणतात, कधी कधी त्यालाच चिंतन असंही म्हणतात. बरं, आधीच्या टप्प्याला मनन म्हणतात, थोडे शब्दांचे फरक आहे, पण त्यातलं मुख्य आहे निधिध्यासन किंवा ध्यान असं म्हणतात. विचारसागर रहस्यमधली व्याख्या आहे. त्याच्यामधले महत्वाचे शब्द काय आहे? अखंड आत्माकार वृत्तीचा तैल धारेप्रमाणे प्रवाह. तेलाची धार जशी अखंड पडते, पाण्याच्या धारेप्रमाणे जशी ती तुटक तुटक पडत नाही. पाण्याची धार तुटक असते, बरोबर, आपल्याला माहिती आहे. तेलाची धार अखंड असते. ह्या टप्प्यापर्यंत तो साधक पोहोचतो. निधिध्यासन, ध्यान, आणि मग पुढे काय उरतं? स्वाभाविकच एकच उरतं टप्पा माता, त्याला म्हणायचं समाधी. तेच ते बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. आलो आपण त्या कळसापर्यंत. बुद्धीच्या निश्चयाने आत्मसाक्षात्कार होतो. आता तिथे बाकी टप्पे, एक महाकरण नावाचा देह येतो, तो सोडून देऊ आपण. देहाच्या भाषेत बोलायचं झालं, निरसन करत परत आलो. स्थूल सूक्ष्म कारण महाकरण. महाकरणाची आठवण का झाली? ह्या वृत्तीने जर 6 अहम एवढा एकच विषय धरून ठेवलेला आहे. आता निधिध्यासनाच्या निमित्ताने जी व्याख्या आपल्या समोर आली, त्याला म्हणू शकतो आपण महाकरण देह. त्यालाच महाकरण देह म्हणतात, की जिथे बाकी कुठलीच वृत्ती नाही, आता फक्त एकच वृत्ती, 6 अहम, 6 अहम. आणि तो नंतर तेही इतकं सूक्ष्म होतं की ते फक्त निश्चयाच्या पातळीवरती राहतं. म्हणजे तिथे आता वृत्ती नाही आहे. खूप नाजूक प्रांत आहे. पंचिंग ओव्हर द वेट म्हणतात. त्याची मला आठवण झाली माझ्या बोलण्याची. इथेच थांबतो, पण तेवढंच तुम्हाला फक्त दाखवून देतो दिशा कोणती आहे, की आपण आता त्या उंबरठ्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. मगाशी मी जे उभं गेलो होतो ना स्वतःला 4 पर्वत दूर, ते सगळे मार्ग करून आता तोही डोंगर चढून मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये येऊन आता गर्भगृहाच्या आता मी उंबरठ्यापाशी उभा आहे. नव्हे एक पाय आतमध्ये, एक पाय बाहेर आहे. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान. बुद्धीच्या निश्चयाने आत्मज्ञान होऊ शकतं, पण कधी? आत्ता जे सगळ्या आपण वाचल्या ना पायऱ्या, त्या सगळ्या ज्यांनी पूर्ण केलेल्या, हे जे निकष आहेत, हे जे आधीचे पूर्वतयारी म्हणूया त्याला, मराठीत त्याला आपण प्री क्वालिफिकेशन वगैरे म्हणतो. पूर्वतयारी ही ज्याची छान झालेली आहे तोच तिथे टिकू शकतो ना, कारण इथे टिकतात आलं पाहिजे. त्या
निधिध्यासनाची व्याख्या पण ऐकली, तिथे एक क्षण टिकणं मला कठीण जातं. तिथे तैलधारावत म्हटलेलं आहे. कारण बुद्धी माझी इतकी अंतरीच धावे, स्वभावे बाहेर. कारण अजून वैराग्य पूर्ण नीट झालेलंच नाही ना, परिपूर्ण वैराग्य संबंध मी झालेलोच नाही. अजूनही बुद्धी बाहेरच धावते. हा विचार, तो विचार, असं करू तसं करू, हे संकल्प ते संकल्प. उलट तिथे साध्या भाषेत जीव गुदमरायला लागतो. असं वाटतं 10 मिनिटं झाले, घरचेच विचारतील 10 मिनिटं बाहेर आला, अरे तू बसला होता ना साधनेला, म्हणून मी लाजे खातर अजून 10 मिनिटं बसतो. ही माझ्या साधनेची पातळी आहे. आणि इथे देहभान विसरून जाण्याच्या गोष्टी करतोय आपण. किती जमीन आसमानचा फरक आहे मी करत असलेली साधना आणि अपेक्षित असलेली साधना. पण अशी जेव्हा येते, असा एक टप्पा निश्चित येतो की त्या बुद्धीच्या निश्चयानेच आत्मज्ञान होतं. बुद्धीला त्या उंबरठ्यापासून परत फिरावं लागतं. तिथे प्रवेश नाहीच आहे कोणाला, ते माहितीच आपल्याला. कारण ते एकरूपानी होणारं ते ज्ञान, एकरूपत्वानी होणारं ज्ञान आहे. तिथे एकरूपता हेच ज्ञान आहे. तिथे ज्ञान रूपता अपेक्षित आहे, ज्ञान अपेक्षित नाहीये. ज्ञान म्हटलं की त्रिपुटी येते. कारण ज्ञान म्हटलं कोणाला ज्ञान, कशाचं ज्ञान, या प्रश्नांची उत्तरं दिल्याशिवाय ज्ञान हा शब्द पूर्णच होत नाही. तिथे ज्ञान रूपता, सुखरूपता, सत घन, चित घन, आनंद घन याच्याबद्दल बोलतो आपण. तिथे एक रूपता आहे. पण तिथपर्यंत ती बुद्धी आपल्याला घेऊन जाते आणि काय म्हणूया थोडासा धक्का देते आतमध्ये आणि स्वतः निवृत्त होते, कारण तिला प्रवेशच नाही आतमध्ये. मागच्याला पण ती गोबी पाहिली, ती मनाचा श्लोक पाहिला होता समर्थांचा की भूतेपिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्व ही सस्वरूपी नस आहे. ते जे सस्वरूप आहे, आता त्या उंबरठ्याच्या पलीकडे, मी गर्भगृहाचा एक दृष्टांत घेतला म्हणून त्या भाषेत बोलतोय, तिथे काही सहनच होत नाही. यतो वाचो निवर्तनते अप्राप्य मनसासह, मन वाणी बुद्धी सगळं तिथे निवृत्त होत, व्हावं लागतं. त्यांच्यासह आतमध्ये प्रवेश नाही. हे इतकं सुंदर साधन, म्हणून मी म्हणालो ही ओवी इतकी छान आहे, ही पाठ करावी, रोज आठवावी, रोज त्याच्यावर स्वतःचं चिंतन करावं आणि बघावं आपण कुठेच बसतो, कुठल्या टप्प्यात आहे आणि मला कसं पुढे जाता येईल, कसा माझा प्रगतीचा वेग वाढेल. आणि मग आपली जबाबदारी कळून येते, आपल्याला स्पष्ट होते की अरे अजूनही मला कर्मफलाविषयी इतकं जबरदस्त ओढ आहे, इतकं मी स्वतःला जबरदस्त कर्तृत्ववान समजतो, करता समजतो, भोगता समजतो की मी तर अजून पहिल्या पायरीवरच नाही, अजून पहिल्याच पायरीच्या खाली आहे. पहिली पायरी सुद्धा मी ओलांडलेली नाही. हे लक्षात येतं या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर. कारण बरोबर हेच मला तिथे छळतं. मी साधनेला बसलो बैठकीच्या, म्हणजे परमपूज्य काका जसं म्हणतात, ही चालती बोलती साधना काकांचा शब्द आहे. म्हणजे दिवसभर कर्म करत असताना मला ती साधना करायची आहे, ती किती महत्वाची आहे, ती पूर्वतयारी किती महत्वाची आहे, की ती नाही केली तर तो अर्धा तास जो आहे माझ्या प्रत्यक्ष साधनेचा, तो साजरा होत नाही. मागच्याला एकदा बोललो का आठवत नाही मला दृष्टांत, की लहान मुलं असतं ते खेळायला जातं, अंगणात खेळत असतं, त्याला पटकन बोलवता येतं आतमध्ये, बाळा चल संध्याकाळ झाली, चला शुभम करोती म्हणा, हातपाय धुवा. पण तो जो गेला असेल 4 किलोमीटर दूर, तर त्याला घरी बोलून आणेपर्यंत संध्याकाळ होऊन जाते, रात्र पण होते. दिवा लेखनाची काय, दिवा लावून विझवून सुद्धा जातो. आता हा दृष्टांत आहे बरं का. इतकं जर दिवसभर माझं मन दूर भरकटायला गेलं असेल तर त्याला परत आणण्यातच माझे अर्धा तास, पाऊण तास जातो. आणि माझं पाऊण तास असं वाटतं मी 2 दिवसाची साधना 1च दिवस केली काय, लगेच उठतो मी. म्हणजे पुन्हा उपयोग काहीच होत नाही त्या साधनेचा. हेच जर माझं मन थोडंसं ऑफिसच्या मीटिंगच्या निमित्ताने, ऑफिसमधलं जे काम आहे त्याच्या निमित्ताने, प्रेझेंटेशन आहे, प्रोग्रामिंग आहे, ज्याचं जे काही काम असेल त्या निमित्ताने थोडंसं, म्हणजे ज्याला अंगणामध्ये खेळणारं मूल, तेवढ्यापुरतीच फक्त त्याला बाहेर जाऊ दिलं. तेही जाताना जसं परमपूज्य मंदाते म्हणतात, जायच्या आधी भगवंताचं स्मरण, अधेमध्ये जेव्हा थोडंसं आपण मध्यंतर, ज्याला मराठीत ब्रेक म्हणतो आपण, तो घेतो, तेव्हाच भगवंताचं स्मरण, आणि ताबडतोब कर्म संपलं त्याचं स्मरण, आणि पुन्हा आत्मदृष्टीने त्या कर्माकडे बघायचं. काय उभी सांगितली ती पाठ करायला मागच्या वेळा, जैसा फळाची हवे तैसे कर्म करी आघवे, मग न किजेची येणे भावे उपेक्षित. असं ताबडतोब त्याची उपेक्षा करायची की आत्मदृष्टीने मी हे केलेलंच नाही. ह्याला म्हणायचं लहान मुलाला अंगणात खेळू देणं, म्हणजे आपल्या मनाला
फार दूर जायचंच नाही, दूर जाऊ द्यायचंच नाही, भरकटू द्यायचं नाही. असं मी जेव्हा सातत्याने करीन, जाणीवपूर्वक माझं आयुष्य मी जगीन, आमूलाग्र माझ्या जीवन पद्धतीमध्ये बदल घडवून घेईन. काय शब्द आहे? तत्परायण अहर्निशी, अहर्निश रात्रंदिवस मी जेव्हा करीन, तेव्हा बुद्धिनिश्चय आत्मज्ञान या योग्यतेचा मी होतो. असं हे बहिरंग पासून अंतरंग, अंतरंग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, अप्रत्यक्षाकडून प्रत्यक्षाकडे, आणि अति प्रत्यक्ष किंवा अति अंतरंग एक साधन पुढे तत्वम पदार्थ शोधन म्हणतात. निध्यासनाचे पुढचं पण अर्थ तोच आहे शेवटी, आत्मज्ञान, तत्वम पदार्थ शोधन. ती ताकद येते बरं का. हे हे कल्पनेचे खेळ नाही आहे. हे काय म्हणतात त्याला, नुसतं पुस्तकी ज्ञान नाही, थेरॉटिकल नॉलेज नाही. हे होऊ शकतं, हे प्रत्यक्षात होतं. फक्त तेवढं आपली तयारी पाहिजे, तेवढी मनाची तयारी पाहिजे, तेवढं सातत्याने साधन करण्याची तयारी पाहिजे, थोडं सातत्य पाहिजे. आणि ह्या दृष्टीने विचार करा, नाही तर भक्ती मार्गाच्या दृष्टीने विचार करा, थोडं भगवंताचं जबरदस्त प्रेम पाहिजे. या गोष्टी आपोआपच घडतात, आपोआप घडतात प्रेमामध्ये या गोष्टी. पण माझं तीच तर पंचायत होती ना, मी अर्ध्या हळकुंडाने पिवळा असतो, ना धड ज्ञान ना धड प्रेम. त्यामुळे इकडल्या मार्गाने प्रगती नाही, तिकडल्या मार्गाने. अष्टांगाच्या मार्गाने विचार कराल तर यमनियम, तिथेच गटांगड्या खातो. 5 यम 5 नियम, पहिल्याच यमात गटांगड्या. शेवटी नाव बदलतात, गणित तेच आहे पुन्हा शेवटी. 5 यमांची जर मांडणी केली, 5 नियमांची मांडणी केली, तर ह्याच्या पलीकडे काय आहे? काहीच नाही. त्यामुळे ह्याच्यात सुटका नाहीये, जर मला बुद्धिनिश्चय आत्मज्ञानपर्यंत पोहोचायचं असेल तर. याचा दुसराही अर्थ आपल्यासमोर मांडलेला आहे. फार सुंदर आहे तोही अर्थ. एक साधक म्हणून किंवा मला जी साधना करायची आहे, त्या साधनेच्या दृष्टीने त्याच्यामध्ये काय म्हणूया, ज्ञानभूमिकांचा अनुक्रम सांगितलेला आहे. हा जो दुसरा अर्थ याच ओळीचा आपल्यासमोर मांडलेला आहे, तोही फार सुंदर आहे. म्हणजे दोन्ही अर्थ, त्यापैकी कुठलाही अर्थ आपण घेतला तरी हरकत नाहीये. म्हणजे एक साधक म्हणून आपल्या अत्यंत उपयोगाचेच दोन्ही अर्थ आहे. फक्त पुन्हा तेच आहे, ते अर्थ मी जर लावून घेतले स्वतःला, परमपूज्य काकांचा शब्द आहे, खूप छान शब्द आहे, स्वतःला लावून घेणे. नाही तर त्याचं दूर दूर दूर, ती ज्ञानेश्वरी. त्याला चला संपलं, वाचन संपलं की, पुस्तक बंद केलं की माझा संबंध संपला, तर मग तो संपलेलाच राहील. तर खूप सुंदर अर्थ होता. आपली वेळ झालेली आहे, त्यामुळे दुसरा अर्थ आपण पुढच्या वेळेला घेऊया. पुन्हा घाई नाहीये आपल्याला. काही तुम्हाला असेल तर सांगा, आपण थोडं वेळ वाढवू शकतो, असं काही नाही. पण ज्याशा काय म्हणूया, महत्वाच्या, अत्यंत कळीच्या अशा ओव्या आहेत, त्या जर निसटल्या माझ्या हातून, निसटल्या म्हणजे या दृष्टीने की त्या ओवीला, ज्ञानेश्वर महाराजांना त्या ओवीच्या माध्यमातून माझ्या पदरात जे घालायचं आहे, आणि त्याच्यावर एवढी सुंदर परमपूज्य खंडारकर महाराजांची जी टीका आहे, परमपूज्य काका, मंदाताई या सगळ्यांचे जे प्रवचन उपलब्ध आहे, त्याच्या माध्यमातून ते मला जे सांगण्याचा प्रयत्न करत होते, ते जर निसटून गेलं तर मग फक्त काय उरेल? ज्ञानेश्वरी उरकली, आटोपली, संपली. तसं काही होऊ नये असं मला वाटतं, म्हणून मी काही ठिकाणी जरा जास्त वेळ घेतो. आता जसं पुढे काही दृष्टांताच्या ओव्या येणार आहेत, त्या साहजिकच जरा लवकर होतील आपल्या वाचून. पण ही ओवी इतकी महत्वाची आहे की, म्हणून मी म्हणालो, एक पाठ करणे प्रत्येकाने, आणि त्याच्यावर स्वतःचं चिंतन करणं. कारण जोपर्यंत तुम्ही स्वतः चिंतन करत नाही, कारण प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे, प्रत्येकाचा पिंड वेगळा आहे, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या आहेत, तोपर्यंत तुम्हाला त्यातनं स्वतःचा मार्ग नाही सापडणार, आणि तुमचे स्वतःचे प्रश्न निर्माण होणार नाहीत. आणि प्रश्न निर्माण व्हायला पाहिजेत, काका म्हणतात, कारण त्यांची उत्तर देणारे तिथे समर्थ बसलेले आहेत. आपल्या भाग्याने प्रश्नांची उत्तर मिळण्याची सोय आहे. आपण असे स्वतःचे प्रश्न निर्माण करूया, आणि मग छान तद्विधी प्रणी पातेन परिप्रश्नेन सेवया, या भूमिकेतून त्यांच्याकडे जाऊया. आणि मग ते आहेतच तिथे, उपदेक्षण देते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शन, असे तत्वदर्शन बसलेले आहेत. त्यांच्या चरणी शरण जाऊया, पण त्यासाठी पहिले स्वतःचं चिंतन वाढवूया. या सदिच्छेसह आपण इथे थांबू. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय.